सर काय नेमकं प्रकरण आहे, काय सांगताय? मी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, उदगीर ग्रामीण. यामध्ये आम्हाला आमचे वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल SP साहेब श्री देवरे साहेब यांच्याकडनं माहिती मिळाली होती की बनशेळकी रोड या ठिकाणी एक बोगस डॉक्टर आहे, तो अबॉर्शन वगैरे करत आहे. त्या संदर्भामध्ये लगेच वैद्यकीय अधिकारी यांनाही आदेश भेटला होता वरिष्ठ कार्यालयाकडून. त्याप्रमाणे टीम सक्रिय झाली. उदगीर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री अभिषेक शिंदे साहेब, आमची टीम, DB पथक हे असं जाऊन त्या बनशेळकी रोडच्या चाचा चौक या हॉटेलजवळ जे अवैध व्यवसाय चालू होता बोगस डॉक्टराचा, ते शिताफीने जाऊन चालू असतानाच पकडला गेला. त्याच्यामुळे ते आरोपी ताब्यात आम्ही घेतलेला आहे. जे विक्टीम जे आहे, जी पीडित जी आहे, तिच्यावर उपचार चालू आहेत सरकारी दवाखान्यामध्ये. आणि जे कोणी संशयित आहेत त्यांच्यावरती आमचा तपास चालू आहे. इतर कोणी वैद्यकीय अधिकारी किंवा इतर इसम यामध्ये निष्पन्न होतात का, हे तपासामध्ये आम्ही करत आहोत. गुन्हा याच्यामध्ये NBT कायद्याअंतर्गत आणि IPCचे कलम यानुसार यामध्ये गुन्हा दाखल होईल. अबॉर्शनचे कलम आहेत, बोगस डॉक्टरचे कलम याप्रमाणे याच्यामध्ये दाखल होतील. साहेब, आपण आज जे उदगीर शहरातील बनशेळकी रोड या ठिकाणी कारवाई केली डॉक्टरवरती एका गर्भपात करताना, नेमकं काय कशा पद्धतीनं कारवाई केली, काय सांगा? मी वैद्यकीय अधीक्षक सामान्य रुग्णालय उदगीर डॉक्टर दोडके पांडुरंग केशवराव. आम्हाला दूरध्वनी निनावी व्यक्तीद्वारे भ्रमणध्वनीवरती फोन आला आणि बनशेळकी रोडवरती असलेल्या ठिकाणी एका छोट्याशा क्लिनिकमध्ये अवैध गर्भपात सुरू आहे अशी त्यांनी आम्हाला खबर दिली. ती खबर आल्यानंतर मी पोलीस स्टेशनचे शिंदेसाहेब यांना याची कल्पना दिली. त्यांनी लगेच एक टीम तयार केली आणि आमची रुग्णालयाची टीम, त्यामध्ये डॉक्टर वाडीकर स्त्रीरोगतज्ञ, सामान्य रुग्णालय उदगीर, आणि अनिता मेखले ज्या ॲडव्होकेट आहेत आणि कायदेशीर सल्लागार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या, आणि आम्ही सर्वजण आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक श्री ढेले सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही जाऊन धाड टाकली. तर त्या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात सुरू होता. डॉक्टरांची कुठल्याही प्रकारची नोंदणी नव्हती, रुग्णालयाची नोंदणी नव्हती आणि अवैध असा गर्भपाताची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होती. रुग्णाचे नातेवाईक रुग्ण त्या ठिकाणी उपस्थित होते. असं नेमकं त्या क्लिनिकचं नाव काय आहे, त्याची नोंद आहे का आपल्याकडे? नाही, क्लिनिकची नोंद नाही आहे. ते क्लिनिकचे नाव आफिया क्लिनिक असं होतं. डॉक्टर डिग्री प्रदान केलेलं आहे का बोगस आहे?